संपादक म्हणून जवळजवळ 22 वर्ष ज्यांनी योगदान दिलं असे ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचं निधन खरोखर मनाला चटका लावून जाणारं आहे. गोव्यात अनेक लिहित्या हातांना त्यांनी बळ दिलं अशा प्रकारचा संपादक होता की अनेक नवोदितांमधून त्यांनी उत्तमोत्तम लेखक घडवले, त्यांच्या लेखनाला दिशा दिली, त्यांना सर्जनशील लेखन करायची प्रेरणा दिली. अशा प्रकारचा एक चतुरस्र संपादक आपल्यामध्ये होऊन गेला. गोव्यामध्ये अनेक संपादक आपापल्या शैलीसाठी प्रसिद्ध पावले. त्याच्यामध्ये माधवराव गडकरी असतील, नारायणराव आठवले असतील. सुरेश वाळवे यांची स्वतःची अशी शैली होती, नर्मविनोदी लेखन, छोटे छोटे वाक्य, छोटे छोटे सामान्य व्यवहारातले शब्द, अशा प्रकारे लेखन त्यांनी आपल्या अग्रलेखामधून केलं. आणि त्यामुळे त्यांच्या अग्रलेखांचा असा एक चाहता वर्ग, अग्रलेखांचा एक वाचक वर्ग निर्माण झाला. आणि या अग्रलेखांमुळे आजही लोक त्यांची आठवण काढतात, कारण त्यांची निवृत्ती होऊन जवळजवळ 18 वर्ष लोटलेली आहेत. परंतु आजही त्यांचा वाचक त्यांच्या अग्रलेखांचे विषय, त्यांचे मथळे, त्यातला आशय याची आठवण काढत असतो. हे संपादक म्हणून मला वाटतं त्यांचं मोठं यश आहे. आणि सुरेश वाळवे यांच्या पत्रकारितेचं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर अत्यंत स्वच्छ, प्रामाणिक अशी पत्रकारिता वाळवेंनी केली. त्यामुळे त्यांनी जे आत्मचरित्रपर लेखन केलं तर त्याला सरळ वाट असं शीर्षक त्यांनी दिलेलं होतं. पत्रकारितेमध्ये वावरताना अनेक मोह तुमच्याकडे चालून येत असतात, त्याच्यामध्ये स्वच्छ राहणं आणि चारित्र्याच्या बळावर जेव्हा लेखणी आपण आसूड लेखणीचे ओढतो तर त्याला एक वेगळं बळ असतं, त्याला एक वेगळी त्याची ताकद असते. त्यामुळे अशा प्रकारचं स्वच्छ, पारदर्शी, सरळ व्यक्तिमत्व वाळवे यांना लाभलेलं होतं. खरं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व एखाद्या चित्रपट नायकाला शोभेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, भारदस्त व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं होतं. परंतु चित्रपट सृष्टीच्या ऐवजी त्यांनी पत्रकारिता हा मार्ग चोखाळला आणि आपल्या चतुरस्र पत्रकारितेनं एकूण गोमंतकीय मराठी पत्रकारिता समृद्ध केली असं मी म्हणेन. त्यांना नवप्रभाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सोसण्याचं बळ परमेश्वर देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुरेश वाळवे यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली, कारण माझा आणि त्यांचा गेले 30 वर्षे संवाद होता, संपर्क होता. मी ज्या लोकमतचा संपादक आहे त्या दैनिकासाठी ते लेखन करायचे अधूनमधून आणि त्यांचे फोन तर कायम असायचे. मी त्यांच्या घरीही अलीकडे जाऊन आलो होतो, साखळीला, वाळशी डिचोलीला. सुरेश वाळवे हे अतिशय व्यासंगी आणि चतुरस्र पत्रकार होते. मी तर असे म्हणेन की गोव्यातील संपादकांच्या पिढीतील हे शेवटचे चौफेर वाचन केलेले, व्यासंग असलेले आणि ज्यांना अग्रलेखांचा बादशाह असं म्हटलं जायचं, असे हे शेवटचे संपादक असं म्हणावं लागेल. गोव्यासाठी ते एक प्रकारे गोविंदराव तळवलकरच होते. जसं महाराष्ट्र टाइम्समध्ये तळवलकरांचे अग्रलेख वाचले जायचे, तसं नवप्रभामध्ये सुरेश वाळवे यांचे अग्रलेख सगळीकडे वाचले जायचे. त्यांनी लिहिलेले मृत्यूलेख हे तर अप्रतिम, आणि त्यांनी केलेली साहित्य निर्मिती, पत्रकारितेशी ते अतिशय निष्ठा ठेवून जगले. व्हेरी कमिटेड जर्नलिस्ट. आणि निवृत्तीनंतरही ते लेखन करत राहिले विविध दैनिकांमध्ये. एक हरवणारी, प्रेमाळ आणि दिसायलाही रुबाबदार, सुंदर असे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने निश्चितच गोमंतकीय पत्रकारितेची हानी झालेली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो. लिहित करणारा हा एक ज्येष्ठ आणि थोर पत्रकार गोव्यामध्ये होऊन गेला. सुरेश वाळवे हे खऱ्या अर्थाने सव्यसाची पत्रकार होते. गोव्यावर नितांत प्रेम करणारा असा हा ज्येष्ठ पत्रकार. परंतु या पत्रकाराने आपल्या आयुष्यामध्ये जेवढं उत्पन्न मिळवलं त्यातील बराचसा भाग हा त्यांनी समाजोपयोगी कामासाठी खर्च केलेला आहे. एक चौथा स्तंभ या नात्याने पत्रकारिता करीत असताना सुरेश वाळवे यांनी
जे काही योगदान दिलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. उदाहरणार्थ त्यांचे जे अग्रलेख लिहायची त्यांची जी पद्धत होती, तसा हातखंडा हा असा लेखक किंवा संपादक आणि अग्रलेखांचा बादशहा अशा पद्धतीनंच त्यांचं वर्णन नेहमी केलं जायचं. म्हणून त्यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आजारी असताना देखील ते बऱ्याच वेळा काही गोष्टी आम्हाला फोन करून सांगत असे की हे आज अमुक पेपरमध्ये चुकलेलं आहे, या वृत्तपत्रामध्ये ती बातमी चुकीची आहे, किंवा यांची लिहायची पद्धत बरोबर नाही, वृत्तपत्रामध्ये असलेल्या बारीक सारीक अनेक चुका यावर ते सातत्याने बोट ठेवायचे म्हणजे दुसऱ्याला कमीपणा करण्यासाठीचा उद्देश नव्हता, तर कुठेतरी भाषेच्या बाबतीत एक पावित्र्य राखणं आवश्यक आहे, शुद्धता पाहिजे. या अनुषंगाने त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं सगळ्याच पत्रकारांना जवळपास मार्गदर्शन केलेलं आहे. राष्ट्रमत या दैनिकामधून आपली पत्रकारिता सुरू केली आणि 22 वर्षे ते दैनिक नवप्रभाचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी जीवनामध्ये जे काही अनुभव घेतलेले होते त्यावर त्यांनी काही पद्धतीने मिश्किल अशा पद्धतीचं भाष्य पण केलेलं आहे आणि तशी पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहे. गेल्या वर्षीच त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सोहळा डिचोलीला एका सभागृहामध्ये झाला. मी मुद्दामच त्या कार्यक्रमाला गेलो होतो. दुसरी गोष्ट अशी की अलीकडे फार आजारी होते, मला म्हणाले आपल्याला जरा भेटायला ये होतं आणि त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ते पाहून हृदयाला कुठेतरी पीळ बसतो की काय असा प्रकार निर्माण झाला. आज सुरेश वाळवे आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे तशा पद्धतीचा हा एक ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आपल्या अखंड कारकिर्दीमध्ये या पत्रकारितेमध्ये फार मोठं योगदान दिलं. अनेकांना लेखक बनवलं, अनेकांना कवी बनवलं, अनेकांनी राजकीय प्रहसनं त्या छोट्याशा वृत्तपत्रामध्ये लिहिली. वृत्तपत्र जरी छोटं असलं तरी त्याचं महत्त्व त्यांनी खूप वाढवून ठेवलं होतं. म्हणूनच काय होतं, काही वृत्तपत्र ही केवळ संपादकीय कशा पद्धतीने आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. तसं सुरेश वाळवेंचा जो नवप्रभा होता तो केवळ त्यांच्या अग्रलेखासाठी फार प्रसिद्ध होता. म्हणूनच आज त्यांची प्रखर्षाने याद येते आणि खूप दुःख होतं की आपल्यातील एक चांगला ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आणि खरोखरच तो एक समाजसेवकही होता. त्यामुळे फार दुःख होतं. समाजासाठी आपल्या हातून जेवढं काही करता येईल, देता येईल अशा पद्धतीनं त्यांनी फार मोठं कार्य सुरेश वाळवे यांनी केलेलं होतं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.